त्यांची रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली आहे, आपल्याला पाहायला मिळाली. एक धावेच्या जागेवरती 3 धावा खेळून काढलेल्या आहेत ते लिगलच्या फलंदाजांनी. धावसंख्येत वाढ 3 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 13. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतील आपल्याला. सुनील फ्लॉकॉल पद्धतीचा चेंडू, मध्यम गतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव घेण्यामध्ये संतुष्टी. धावसंख्येत वाढ 1 धावनी. षटक समाप्त. दुसरं धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 14. आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावांचा प्रगती आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत लिगलच्या संघाकडून. रन रेट काहीसा हळूवार पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय लिगल संघाकडून. अजूनही येणारे 3 षटक बघू कशा प्रकारची हानीमारी होते लिगल संघाकडून. राहुल मगर आणि अफान अजूनही सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. माझा मोबाईल कुठे गेला? पुढील गोलंदाज आपण पाहू शकतो. पुढील गोलंदाज केसी उर्फ कृष्णा चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू पंच दंडित करत असताना ऑफसाइड द लेग स्टंप वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 15. कुठेतरी मध्यमीय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, डिफेन्सिव्ह क्रिकेट. अजून देखील हाणामारी काही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही लिगल संघाकडून, ज्यासाठी जाणले जातात अफान. मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात, पण आता त्यांची बॅट शांत. मोठा फटका खेळलेला आहे इथं, मात्र फिल्डर गॅदर करत असताना बॉल 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. स्टँड बायचा इशारा. 1च धाव. पहिल्या चेंडूवरती आलेली धाव ती 1. पहिला चेंडू स्क्वेअर मारा, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आलेली धाव 1 पॉईंटच्या दिशेने आपण यांनी खेळून काढले. स्ट्रायकर असतील राहुल मगर. मोठा फटका इथं मात्र पाहू शकतो राहुल मगरच्या खेळीचा अंत. कॉट बॉल बिहाइंड द विकेट. राहुल मगर यांच्या पारीची समाप्ती. नवीन फलंदाज राहुलची जागा घेण्यासाठी जात असताना बापू आपण पाहू शकता. मध्यम गतीचा स्कोर हळूवार पद्धतीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत काही एक मोठा फटका आलेला नाहीये. बापू आपण पाहू शकता राहुल मगर यांच्या जागेवरती खेळायला जात असताना लिगल तर्फे. बघू बापूकडून आता खूप अपेक्षा असतील, काय प्रकारची फलंदाजी होते त्यांच्याकडून. संघाला धावांची गरज आणि तितकेच प्रकारची छान गोलंदाजी आपण पाहू शकता श्री गणेश संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. तिसरं षटक प्रगती स्तरावरती आपण पाहू शकता केसी यांच्याकडे. 5 षटकाचा सामना, मोठ्या धावांची गरज. याआधी आपण सामना पाहिला. 76 धावा आणि 77 धावाचा टार्गेट जो होता तो रॉयल संघाने अतिरिक्त सोप्या पद्धतीने पूर्ण केला. पुढील चेंडू केसी यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वारंवार डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात लिगल संघाकडून आणि त्याच्याच छान प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश संघाकडून. छान असं कमबॅक केसी यांचं. बॉलिंग खूपच छान राहिलेली आतापर्यंत श्री गणेश संघाची. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलेला आतापर्यंत. पुन्हा एकदा डॉट बॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. छान अशी गोलंदाजी आपण बोलू शकता पाहायला मिळते श्री गणेश संघाकडून. धाव मात्र अजून स्थिरावरली आहे. धाव संख्या झाली आहे ती 16. आतापर्यंत 2च धावा खर्च केलेल्या आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथं मात्र दंडित करण्याला आला आहे. नो बॉलचा इशारा आणि षटकार. खूपच छान असं
खूपच वेळेनंतर पहिला मोठा फटका लीगल संघातर्फे आलेला आहे तो बापूच्या बॅट मधून 9+1 अशा 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. केसी यांचा पुढील चेंडू, आपटलेला चेंडू, फ्री हिटचा चेंडू. इथं मात्र मोठा शॉट कन्वर्ट करू शकले नाही. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी स्टँड बायचा इशारा अफवांतर्फे. छान अशी गोलंदाजी करताना आपण पाहत होतो केसी यांना, परंतु कुठेतरी मात्र दिशाहीन गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली नो बॉलच्या स्वरूपात. त्याच्यावरती आलेला मोठा फटका आणि ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. एक चेंडू खराब, त्यामुळे समीकरण बदलून गेलेले आहे ते श्री गणेशा संघाचं आणि लीगल संघाच्या धावेत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 24. छान अशी गोलंदाजी होती, परंतु केसी यांच्या 5व्या चेंडूवरती नो पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती मोठा फटका, पहिला मोठा फटका लीगल संघातर्फे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 फलंदाजीची सुरुवात झालेली. बापू यांच्याकडून आलेला पहिला मोठा फटका लीगल संघाला त्यांच्या स्कोअरवरती प्रभाव पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जो स्कोअर मध्यम गतीने जात असताना थोडासा रन रेट वरती आपल्याला पाहायला मिळेल. जसं की आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा 10. धावा. पुढील गोलंदाज परत एकदा आपण पाहू शकता मंगेश आहे का, मंगेश तनपुरे आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक घेऊन मंगेश. खूप छान अशी गोलंदाजी. पावसाचा प्रभाव आपल्याला पाहू शकतो, वेग पाहायला मिळते. पाऊस रिमझिम थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर पिच ओलसर आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे बॉलच्या गतीला वेग मिळत असताना बॉल डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये गुडलँड वरती बॉल आपटत असताना आपण पाहू शकता मंगेश तानपुरे यांना डॉट बॉलच्या स्वरूपात छान गोलंदाजी. त्याच पद्धतीचा चेंडू खेळायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे थर्डमॅनच्या दिशेनं. बॉल गॅदर करत असताना एक धाव तर घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र पाहू शकता बापू यांच्या खेळीचा अंत धावबाद च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. बापू आतापर्यंत चांगले फटके आपण म्हणू शकता बापूच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु धावांचाही विचार केला तर मोठे फटकेची गरज असताना हा रिस्क घेणं योग्य होता, परंतु रनिंग कुठेतरी बापू यांची कमी पडली. धावबाच्या स्वरूपात आउट झाले. पुढील फलंदाज बापू यांची जागा घेताना आपण पाहू शकता राहुल. लीगल संघाकडून छान अशी गोलंदाजी. परत एकदा आपण पाहू शकता मंगेश तानपुरे यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये पहिला षटक हाताळलं होतं. त्यांनी धावा खर्च केल्या ते मात्र 6. अत्रा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक हाताळत असताना छान प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आणि एक धावबादच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळाली. छान अशी गोलंदाजी आणि शांत अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकच मोठा फटका आपण पाहिला आतापर्यंत 3 षटकामध्ये बापू यांच्या बॅटमधून आलेला. पुढील चेंडू मंगेश यांचा राहुलसाठी खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र काहीसा चांगला संपर्क नाही. एकच धाव तिथं मिळाली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 26. हळूवर धावसंख्या स्थिरावत असताना 4थ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आपण पाहू शकता. अजूनही या इनिंग मधील 9 चेंडू शेष. धावसंख्या झाली ती 27-26. मोठ्या फटक्यांची आताही गरज. सलामीचा फलंदाज अजूनही ग्राउंडवर. खेळायचा प्रयत्न ऑनच्या दिशेने. इथं मात्र ऋतिक आवटी बॉलकडे काहीसा जज करू शकले नाही. बॉल जातो सीमारेषे पार 4 धावांसाठी. आता मात्र अफवांची बॅट बोलायला लागली आहे. सलामीचे फलंदाज होते ते
आतापर्यंत चौथा षटक खेळून सेट होताना असं आपल्याला पाहायला मिळतील. अफान यांच्या बॅटमधून आता कुठेतरी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावाच्या स्वरूपामध्ये धावसंख्या वाढ. धावसंख्या होत आहे 30. खेळायचा प्रयत्न. बॉल अँड कॉट आउट बाय बॉलर. अफानच्या पारीची समाप्ती. विकेट मिळत असताना मंगेश तानपुरे यांना छान अशी गोल. मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करून दाखवलेल्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळाले. ते मंगेश तानपुरे यांना पाठवून दिले अफान यांना पॅव्हिलियनकडे. त्यांची जागा घेण्यासाठी संघाचे मोठं नाव लीगल संघाचा स्तंभ एजाज भाई आपल्याला पाहू शकतात. 40+ मध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळतात एजाज भाई. आपण पाहू शकता खूप वेळी 40+ संघामध्ये आपल्याला एजाज भाई खेळताना दिसतात. संघाचा कणा, संघाचा बॅकबोन असं म्हणू शकता. एजाज भाई यांना आता फलंदाजीसाठी बघू काय प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करतील आणि कित्येक धावा जोडतील संघासाठी, कारण की संघाला अजूनही धाव्यांची गरज आहे. अजूनपर्यंत चौथा षटक समाप्तीवरती आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 30. बघू कशा प्रकारची फलंदाजी होते एजाज भाई कडून. मंगेश टू एजाज भाई. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मंगेश यांचा. खेळून काढतील एजाज भाई. धावेंची गरज. खेळायचा प्रयत्न एसटी रक्षकाकडून चुकी होत असताना आपण पाहतोय. त्याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. खूप छान असं षटक आपल्याला पाहायला मिळेल मंगेश तानपुरे यांच्याकडून. धावसंख्या झालेली ती 31. चौथं षटक समाप्ती. उर्वरित शेवटचा षटक हाणामारीचा षटक. आता इथं मात्र रिस्क घ्यावी लागेल लीगलच्या फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोचली ते आतापर्यंत 31 धाव. 1-2च मोठे फटके आपण पाहिले आतापर्यंत लीगल संघातून. शेवटचा आणि अंतिम षटक 5वं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील जेडी उर्फ विनोद जगदाळे. विनोद जगदाळे उर्फ जेडी आपण पाहू शकता. काही वेळापूर्वी समालोचन कक्षेमध्ये आपल्या मधुर आवाजाने आपलं मनोरंजन करत असताना दिसत होते जेडी. तर पुढील मॅच आपण पाहू शकता मोरिया 11 वर्सेस माऊली. तर कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. माऊली वर्सेस मोरिया. जेडी यांचा खूप असा सुंदर ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यात डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये एजाज भाई खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. छान अशी गोलंदाजी. गुड लाईनवरती बॉल टाकत असताना त्यांना माहिती आहे आता पावसाच्या पाण्यामुळे काहीसा वेग त्यांच्या गोलंदाजीला मिळेल. त्याच प्रकारची गोलंदाजी जेडीकडून आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. एसटी रक्षकाकडून वारंवार आपल्याला बॉल मिस होताना पाहिजे. त्याच दरम्यान धाव घेण्यात यशस्वी. 1 धावेद्वार धावसंख्या झालेली आहे ती 32. मध्यम गतीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते लीगल संघाकडून. स्थिर प्रकारची फलंदाजी. डिफेन्सिव्ह स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पण काहीसा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कार्पेट अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्हच्या दिशेने 1च धाववरती समाधान. धावसंख्या झालेली ती 33. उर्वरित शेवटच्या षटकामधील उर्वरित शेवटचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील जेडी यांचे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. लेग साइडला खेळून काढलेला फ्लिक पद्धतीचा शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तर आपण पाहू शकता छान असा फटका आलेला आहे एजाज भाईच्या बॅटमधून. आतापर्यंत कुठे त्यांची बॅट शांत होती परंतु मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या इनिंग मधील 3रा मोठा फटका. पहिला फटका आपण पाहू शकता बापूच्या मार्फतमध्ये 6 धावांसाठी आला. दुसरा फटका जो होता अफानच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांसाठी आणि 3रा फटका मोठा एजाज भाई यांच्याकडून 4 धावांसाठी. पुढील चेंडू जेडी यांचा.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, काहीसा बॉल कनेक्ट झाला नाही बॅटवरती. एकच धाव. धावसंख्या झालेली ती 38. उर्वरित शेवटचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडूवरती मात्र आणि मात्र 7 धावा खर्च केल्या त्या जेडी आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेशा संघाकडून. 38 धावा धाव फळकावरती येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती काय होतं पाहूया. मोठा फटका. पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी. अंतिम गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळाल लिगाचा संघ. शेवटचा चेंडूवरती आलेला मोठा फटका आणि धावफलकावरती उछाल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली असती 44. टार्गेट असेल तो 5 षटकामध्ये 45 धावांचा रन रेट असेल तो 9 प्रति षटक आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी लवकर यायचंय मोर्या संघ आणि माऊली संघ. आपल्याला विनंती आहे मोर्या संघाचा कर्णधार व माऊली संघाचा कर्णधार यांना विनंती आहे टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. पुढील सामना जो असेल मोर्या वर्सेस माऊली. कर्णधारांना विनंती टॉस साठी यायचे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लिगल. तर सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. लिगल संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण हाताळायचं आहे लवकरात लवकर आणि श्री गणेशा संघाला विनंती आपले सलामीचे जोडीदार पाठवायचे आहे. टार्गेट असेल 5 षटकामध्ये 45 धावाचं 9च्या स्ट्राईक रेटने खेळायला लागेल. टॉस होत असताना आपण पाहू शकता मोर्या विरुद्ध माऊली संघ कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. पुढील सामन्याचा टॉस सुलक्षण बोईर उर्फ लारादादा यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळेल. पाच षटकातील सामने आपल्याला पाहायला मिळतील. छान असे सामने आपण पाहिलेत मागच्या 2 दिवसामध्ये सनराइज क्रिकेट अकॅडमी मार्फत. टॉस विन आहेत ते मोर्या संघ. छान असा हसू अंबादास यांच्या चेहऱ्यावरती टॉस जिंकल्यानंतर पाहायला मिळालेलं आहे. लवकरात लवकर सामना सुरू करत सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील श्री गणेशातर्फे ऋतिक औटी आणि अक्षय जाधव. डावकरी हाताचा फलंदाज अक्षय जाधव. हे घे ना घेऊन चालला. लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. धाव संख्या असेल ती 45 धावाचा आव्हान ठेवलेला आहे तो श्री गणेशा संघासमोर. लिगल संघाने 9.0 असा स्ट्राईक रेट. प्रति ओव्हर 9 रनांची गरज. बॉलर आपण पाहू शकता सचिन सर. लिगल संघातर्फे दरवेळी आपण पाहू शकता छान अशी गोलंदाजी सचिन सरच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. अनुभवी गोलंदाज फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळतील. मीडियम पेस विथ द स्पिन दरवेळी सचिन सर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला षटक घेऊन येऊन लिगल संघातर्फे धावसंख्या झालेली आहे ती 44. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असेल ती श्री गणेश संघाला. नवीन फलंदाज अशोक जाधव, अक्षय जाधव आणि ऋतिक औटी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते श्री गणेशा संघाकडून.
तशीच गोलंदाजीवरती असतील सचिन सर. संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सचिन सर बॉलिंग मार्कवरती फेस करतील ते अक्षय जाधव. डावखुरे हाताचे फलंदाज. बघू कशा प्रकारे सामना चेज होतो की डिफेंड होतो याच्याकडे लक्ष असेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळेल. आपण तिथं आपण पाहू शकता बॉल गेदर करत असताना एकच धावावरती समाधान. धावसंख्या 1 धावेने श्री गणेश झालेला आहे तो श्री गणेशा संघाचा. आता आपण पाहू शकता ऋतिक आवटी. आपण यांना पाहू शकता दरवेळी सकाळी आपण जर प्रॅक्टिसला पाहिलं तर ऋतिक आवटे आपल्याला पाहायला मिळतात प्रॅक्टिस करत असताना सकाळी. आता बघू कशा प्रकारची फलंदाजी ती प्रॅक्टिस. दुसरा चेंडू पॉइंटला खेळायचा प्रयत्न परंतु वेग जास्त असल्यामुळे बॅटची कडा बॉल थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव तर झाली. दुसरे धावेचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि इथं काय पाहता आपण तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झालेला आहे. आपण म्हणू शकता कुठेतरी क्षेत्ररक्षणाकडे लक्ष द्यायला लागेल कारण की धावसंख्या पाहिली तर 44 आहे. 45 धावेची गरज. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 4. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्रिफलाचितच्या मार्फत आपण पाहू शकता अक्षय जाधव यांच्या खेळीचा समाप्ती. गुड लेंथ वरतून बॉल फिरवलेला होता. काहीसा त्याचा वेग व लाईन समजू शकले नाही अक्षदाने आपण पाहायला मिळतं. त्रिफलाचित होताना छान अशी गोलंदाजी परत एकदा आपल्याला पाहायला मिळते सचिन सर मार्फत. पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या परंतु तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करत असताना पाहायला मिळेल आपल्याला सचिन सर. पाठवून दिल्या पवलीमध्ये सलामीचे फलंदाजाला. नवीन फलंदाज शेवाळे डॉक्टर संजय शेवाळे आपण पाहू शकतो. आपल्याला दरवेळी श्री गणेशाच्या ग्राउंडवरती रामदेव बाबाच्या पोस्टमध्ये योगा करत असताना आपण ज्यांना पाहतो पूर्ण कामोट्यामध्ये सायकल यात्रा करणारे संजय शेवाळे. बघू कशा प्रकारे आपल्या संघाला फलंदाजी करून टार्गेटच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील संजय शेवाळे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील सचिन सर. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपात खूप चांगला असा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल सचिन सर यांचा. काहीसा बॉल जज करू शकले नाही संजय शेवाळे सर. डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल चेंडू. छान अशी गोलंदाजी आतापर्यंत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न काहीसा चांगला संपर्क नाही. एकच धाव आतापर्यंत. दुसरी धावायचा प्रयत्न यशस्वी. जिथं 1 धाव होती तिथं दुसरी धाव सुद्धा मिळालेली. अशी प्रकारची चुकी आपण कधी अपेक्षित नव्हती राहुल मगर यांच्याकडून. लूज प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. जर बॉल त्यांनी लवकर गॅदर केला असता तर एकच धाव असती तिथं परंतु 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झालेली ती 6. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपात षटकाची समाप्ती. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली लिगल संघातर्फे. पाहिलं तर आपण श्री गणेशा संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये मंगेश तानपुरे यांच्याकडून आलेले धावा होत्या 6. सचिन सरांनी देखील 6 धावा खर्च केल्या. त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काहीशे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे ते आतापर्यंत श्री गणेशा संघाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लिगल तर्फे. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या त्या प्रथम षटकामध्ये. छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली सचिन सर यांची. दुसरा षटक घेऊन येतील ते. विनय आपण पाहू शकता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील. कशा प्रकारची त्याच प्रकारची चिकाटीची गोलंदाजी करायला लागेल विनय यांच्याकडून अपेक्षा असतील संघाला. आपटलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय.
ऋतिक आवटे आणि 6 धाव्यांसाठी इशारा येतोय पंचांचा. खूप छान असा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. आपटलेला बॉल लगेच पिक केला, जज केला, पॉइंटच्या दिशेने पाठवून दिला, सीमारेषा पार. ऋतिक आवटे यांनी धाव्यांची गरज असताना छान फलंदाजी ऋतिक आवटीकडून पाहायला मिळाली. प्रॅक्टिसचा भरपूर फायदा घेत असताना ऋतिक आवटी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु थर्डमॅनच्या दिशेने बॉल जात असताना एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. एकच धाववरती समाधान. परत आपण एकदा पाहू शकता डॉक्टर संजय शेवाळे ऑन स्ट्राईक. खूप इच्छा, खूप अपेक्षा घेऊन मैदानावरती उतरलेत ते. संघाकडून चांगल्या अपेक्षा असतील, एक्सपिरियन्स असे फलंदाज शेवाळे सर. त्याच प्रकारची छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, छान अशी गोलंदाजी, वेगावर स्वार झालेला विनय डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर छान असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल विनय यांच्या मार्फत. दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉलच्या स्वरूपात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, काहीसा बॉल आणि बॅटचा चांगला संपर्कच नाही. डॉट बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. छान अशी गोलंदाजी, छान असा कमबॅक पाहू शकता विनय यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू खेळायचा प्रयत्न वारंवार आपण पाहू शकता. संजय शेवाळे बॉल शोधण्याचा प्रयत्न करत असताना इधर मारू के उधर मारू असा प्रयत्न करत असताना आपल्याला संजय शेवाळे दिसते. डॉट बॉलच्या स्वरूपात वारंवार डॉट बॉल, लगातार 3 चेंडू डॉट. परत एकदा मोठा फटका उचलून केलेला आणि पंचांचा इशारा झेल बाद. पंच इशारा करतील. इशारा कळवायचा आपल्याला. पाऊस थांबताना आपण पाहू शकता आणि ऊन थोडस आपल्याला पाहायला मिळतंय. आता कुठेतरी बॉलिंग पिच स्लो होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाजीच्या साईडने आपल्याला पिच पाहायला मिळेल. हलक्या हाताचा फटका खेळून काढलेला. ज्या प्रकारचे योगा करतात त्याच प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळालेले नाही अजून संजय शेवाळे यांच्याकडून. धीम्या गतीचा फटका, शिल्पा शेट्टी शॉट. शिल्पा शेट्टी ज्या प्रकारचे योगा करते त्याच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या पद्धतीने शॉट खेळून काढलेला संजय शेवाळे यांचा. पंचांचा इशारा. पाहायला मिळेल छान अशी गोलंदाजी आपण बघू शकता दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर गोलंदाजी आपण पाहाल तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा देखील श्री गणेशाच्या होता. लिगल संघाच्या सुद्धा 6 धावा. मात्र दुसऱ्या षटकामध्ये श्री गणेशा संघाने दिलेल्या त्या धावा 8, पण लिगल संघाने दिलेल्या धावा खर्च केलेल्या ते 7. नवीन फलंदाज आपण पाहू शकता कृष्णा चव्हाण उर्फ केसी सर आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजीसाठी श्री गणेशातर्फे. छान अशी अपेक्षा होती संजय शेवाळे करून, काहीसं मोठं कार्य करून नाही दाखवू शकले आपल्या संघासाठी. त्यांची जागा घेण्यासाठी येतील केसी आणि नवीन गोलंदाज 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 13. नवीन गोलंदाज लिगल तर्फे येतील अफान. कशा प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी ते करू शकतील का याची अपेक्षा असेल संघाची अफानवरती. कारण की धावसंख्या पाहिले तर आताही 32 धाव्यांची गरज. 18 चेंडू 32 धावा.
पुढे टाकलेला चेंडू, त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एसटी रक्षक करत असताना चूक. वाईड +1चा इशारा. अंपायर यांचा धावेत वाढ. धावसंख्येत 2 धावेनी वाढ आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली ती 15. अजूनही 18 चेंडू, 30 धावेंची गरज. माऊली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे समालोचन कक्षाकडे यायचंय. विनंती असेल माऊली संघाच्या कर्णधाराला समालोचन कक्षाकडे त्वरित यायचंय. अर्जंट कॉल 101 प्लीज. एमर्जन्सी कॉल फॉर माऊली कॅप्टन. पुढील चेंडू अफवान यांचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू जमिनीला लागत जात असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण काहीचं गशाळ आपल्याला पाहायला मिळालं. जिथं एक धाव होती तिथं मात्र आपण पाहू शकता आतापर्यंत, आणि हे पाहू शकता पावसाळी क्रिकेट स्पर्धातील मनोरंजन आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत. आणि काहीसं रोमांच, काहीसं हास्य, काहीसं धावपळ आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा धावून काढल्यात. जिथं एक धाव होती तिथं 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. फिल्डर सरकताना पाहायला मिळाले. फिल्डरमध्ये गडबड पाहायला मिळाली. ओव्हरथ्रो पाहायला मिळाले. त्यामार्फत धावसंख्येत वाढ झालेली ती 4. धावसंख्या झाली ती 19. जिथं एक धाव होती तिथं मात्र 4 धाव आपल्याला पाहायला मिळेल. हाच आहे तो रबर बॉल क्रिकेट, जिथं आपण पाहू शकता रोमांच आणि एंटरटेनमेंट. पुढील चेंडू अफवान यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईड चेंडू दंडित करण्याला आलेला आहे. अफवान याला लेग स्टंपच्या बाहेर पद्धतीचा चेंडू वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली ती 20. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. बॅटचा लीडिंग एज. मात्र एकच धाव घेण्यामध्ये समाधान. धावसंख्या झालेली ती 21. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत धाव खर्च केले आहेत ते 8. 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. ओव्हरथ्रोच्या मार्फत 4 धावा पाहायला मिळाल्या. फुलटॉस प्रकारचा चेंडू पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. छान अशी फलंदाजी ऋतिक आवटीकडून आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून पॉईंटच्या दिशेने 6 धावांच्या स्वरूपात मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. आणि परत एकदा ऑन साईडच्या दिशेने 4 धावांसाठी मोठा फटका ऋतिक आवटीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. छान अशी गोलंदाजी, ज्याची फलंदाजीची अपेक्षा होती श्री गणेशा संघाला, त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिक आवटीकडून. प्रॅक्टिसचं यश प्राप्त करत असताना दिसतात आपल्याला ऋतिक आवटी. बॉल बॅटवरती चांगलासा घेत असताना मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. पुढील चेंडू अफवान यांचा. मोठा फटका 6 धावांसाठी. पंचांचा इशारा येतो 6. छान अशी फलंदाजी, हाणामारीची फलंदाजी ऋतिक आवटी यांनी. हा सामना लवकरच संपवण्याचा निर्णय वाटतं घेतलेला आहे कुठेतरी मनावरती, आणि मोठे फटके खेळून संघाची धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 31 धावांवरती. अजूनही 14 धावांची गरज. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज थर्डमॅनच्या दिशेने बॉल. इथं मात्र एकच धावावरती समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 32. उर्वरित तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावा धाव फलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपात. षटकाची होते समाप्ती. आतापर्यंत झालेले षटक 3. धावसंख्या 32. येणारे 12 चेंडू मध्ये
13 धावांची गरज. समीकरण झालेलं आहे 12 चेंडू 13 धावा. बॉल टू बॉल समीकरण. समीकरण कुठेसे कम करून ठेवले ते ऋतिक आवटीच्या मोठ्या फटक्यांनी हाणामारी केलेली. तिसऱ्या षटकामध्ये आलेले मोठमोठे फटके ऋतिक आवटीच्या बॅटमध्ये त्यांनी समीकरण काहीसं कम करून ठेवले किंवा आपण म्हणू शकतो एका बाजूने नेऊन ठेवलेल्या श्रीगणेश संघाच्या बाजूने 12 चेंडूमध्ये येणारे 12 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज असणार ती मात्र 13. 45 धावाचं आव्हान खेळत असताना 12 चेंडू 13 धावांची गरज. नवीन बॉलर सचिन सर परत एकदा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेला. बघू कशा प्रकारची गोलंदाजी आता आपण वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी चौथ्या षटकामध्ये करतील. मोठा फटका पाहायला मिळतोय की काय नाही. झेलबादच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. जोपर्यंत आता मोठे फटके खेळत होता ऋतिक आवटी त्याला मात्र पवेलियन मध्ये पाठवण्यात आलेला आहे सचिन सरांकडून. छान अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज मंगेश तनपुरे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी देखील चांगली केली होती. आता त्याच प्रकारची फलंदाजी छान आपल्याला पाहायला मिळते का मंगेश तनपुरे यांच्याकडून पाहू शकता. छान अशी गोलंदाजी राहिली ती सचिन सरांची. एक सेट फलंदाजाला पवेलियन मध्ये पाठवण्यात यश आलेलं आहे सचिन सरांना. पुढील चेंडू सचिन सर यांचा. मंगेश तानपुरे पॉइंट साइडनी खेळायचा प्रयत्न. बॉल गेलाय. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धावायचा प्रयत्न यशस्वी. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकता. एका धावायला 2, 2 ला 4 मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहिलेत श्रीगणेशाचे फलंदाज. फुलटॉस प्रकारचा चेंडू पंचांनी केलेला आहे दंडित. भीमर पद्धतीचा चेंडू. नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू असेल फ्री हिट. छान अशी गोलंदाजी चालली असताना काहीसा एक्सपेरिमेंट करताना पाहायला मिळाले आपल्याला सचिन सर आणि त्यामार्फत त्यांना दंडित करण्यात आले. भीमर पद्धतीचा चेंडू. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट मंगेश यांच्यासाठी. मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषे पार. 6 धावांसाठी. फ्री चेंडूचा पुरेपूर फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले मंगेश. काहीसा हवी होत असताना श्री गणेशाचे फलंदाज लिगल संघाच्या गोलंदाजांवरती पाहायला मिळते. सामना एक बाजूला येत असताना आपल्याला पाहायला मिळते 41. अजूनही मात्र 4 धावांची गरज. मोठा फटका. पाहूया काय होतंय. फिल्डर बॉलच्या खाली येत असताना छान असा झेल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मंगेश यांच्या खेळीची समाप्ती. छान अशी गोलंदाजी. परत एकदा 2 मोठे विकेट आपल्याला घेताना पाहायला मिळाले सचिन सर. 41 धाव फलक. अजूनही 4 धावांची गरज. संघ मालक आपल्याला स्वतः येताना पाहायला मिळतील. अतुल आवटी सरांना देखील आपण सकाळी प्रॅक्टिस करताना पाहतो. अतुल आवटी सर. अतुल सर आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः संघ मालक आलेले मॅच फिनिश करून देण्यासाठी खेळायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काहीचा चांगला संपर्क नाही. त्याच दरम्यान लेग बायच्या स्वरूपात आपल्याला धाव पाहायला मिळाली. 1 धाव. हळूहळू धाव संख्या सरकत असताना टार्गेटच्या समोर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साइडने. अफन बॉल कलेक्ट करत असताना जायला पाहायला मिळते. त्याच दरम्यान 1 धाव घेण्यात यशस्वी. स्टँड बायचा इशारा आलेला आहे अतुल सरांकडून. धावसंख्या झाली ती षटक समाप्तीनंतर 43. येणारे 6 चेंडू आणि मात्र 2 धावांची गरज.
तर छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ऋतिक आवटी यांची, जेणेकरून श्री गणेशा संघ टार्गेटच्या समोर. तर आपण पाहू शकता कोकण किंग, कोकण हिरा, ह्याला घेऊन कामोट्यात कुठेही फिरा असे संतोष जाधव फिरकीचे जादूगार आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज एजाज भाई यांचे सुपुत्र यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी स्पिन पद्धतीची गोलंदाजी, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी. अति मात्र स्कोर झालेला आहे तो लेवल. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विजय फटका येतो ते संघ मालकाच्या बॅट मधून 4 धावांसाठी. इथं आपण पाहू शकता घणघणीत विजय पाहायला मिळाला श्री गणेशा संघाचा. छान अशी फलंदाजी आणि गोलंदाजी देखील पाहायला मिळाली श्री गणेशा संघाची. ऋतिक आवटी यांची चांगली फलंदाजी आणि आपण पाहू शकता पुढील सामना असेल तो मोर्या विपक्ष माऊली. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय ते मोर्या संघाने. त्यांना विनंती असेल आपला क्षेत्ररक्षण